अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे। आपण सध्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आहोत आणि या ठिकाणचं जर दृश्य आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या संपूर्ण मंदिराच्या चहूबाजूंनी जे दुकानं किंवा ज्या टपऱ्या होत्या त्या आता अतिक्रमण मोहीम करून हटवण्यात येत आहेत। मंदिराच्या चारही बाजूंना हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता मोकळा केला जातोय। या संपूर्ण कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये 8 ते 9 कोटी भाविक येतील असा अंदाज वर्तवला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण त्र्यंबक नगरीचा कायापालट सध्या प्रशासन आणि शासनाच्या वतीनं केला जातोय। या मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर देखील उभारण्याचा प्रयत्न आहे। यासोबतच मुख्य मंदिराचे जे घुमट आहेत त्या ठिकाणी देखील डागडुजी सध्या केली जाते। अगदी कळशापासून ते खालच्या पायरीपर्यंत संपूर्ण मंदिर जे आहे त्याची डागडुजी सध्या सुरू आहे। मंदिरावर जे छोटे वृक्ष उगवलेले असतात किंवा छोटे जे काही पानवेली आलेले असतात, झाडझुडपं आलेले असतात ते देखील हटवण्याचं काम जे आहे ते सध्या प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण यंत्रणा सध्या तयारीला लागलेली आहे आणि या तयारीचा सगळ्यात मुख्य भाग म्हणजे या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चहूबाजूंनी अतिक्रमण मुक्तीची ही मोहीम समजली जाते। कॅमेरा पर्सन गणेशसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।